नमस्ते मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या स्वयंपाकघरामध्ये। आपण दिवाळी सिरीजला सुरुवात केली आहे, तर त्यातील आपला हा तिसरा पदार्थ आहे, तो म्हणजेच करंजी। तर जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट थेट रेसिपीला सुरुवात करूयात। आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये करंजी बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी खोबरं घेतलेलं आहे, हे किसून घेतलेलं अर्धा किलो खोबरं आहे। त्यानंतर आपल्याला पाव किलो इतकी पिठी साखर लागणार आहे। त्यानंतर इथे पाव किलो इतका बारीक रवा घेतलेला आहे। ड्राय फ्रुट्सची पावडर आहे। त्यानंतर आपल्याला खसखस लागणार आहे। थोडंसं मीठ घेतलेलं आहे। इथे वेलची आणि सुंठ पावडर घेतलेली आहे। आणि इथे मी तूप घेतलेलं आहे 2 चमचे। पॅन गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 मोठे चमचे तूप ऍड करून घ्यायचं आहे। तूप गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये खोबऱ्याचा किस ऍड करून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आपलं खोबरं इथे व्यवस्थित भाजून झालेलं आहे। याला इतपतच भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला साईडला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं तूप अजून ऍड केलेलं आहे मी। इथे टोटल मला 2 मोठे चमचे तूप लागलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आता आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे। हा पाव किलो रवा आहे। याला आता आपल्याला व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा आहे। रवा थोडा भाजत आल्यानंतर यामध्ये आपल्याला खसखस ऍड करून घ्यायची आहे। इथे मी 2 मोठे चमचे खसखस घेतलेली आहे। तिलाही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला इथे तीळ ऍड करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी तीळही ऍड करू शकता। यांना पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खसखस आणि रवा भाजून झाल्यानंतर आपल्याला यालाही त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपण खोबरं काढून घेतलेलं होतं। याला व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर यामध्येच आपल्याला सुंठ आणि वेलची पावडर ऍड करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी ड्रायफ्रुट्सची पावडर ऍड करून घेणार आहे। थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे मी 1 चिमूटभरच मीठ ऍड करून घेतलेलं आहे। आणि शेवटी आपल्याला पिठी साखर टाकून सगळं मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता करंजीचं पीठ मळून घेण्यासाठी इथे मी 1 किलो इतका मैदा वापरलेला आहे। तो आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचा आहे सगळा। सर्व मैदा परातीत काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये आपल्याला तेलाचं किंवा तुपाचं मोहन टाकायचं आहे। तर मी इथे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। याला कडकडीत गरम करून आपल्याला याला त्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तूप चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। हे मी या पिठामध्ये ओतून घेत आहे। तुपाचं मोहन खूप जास्त गरम होतं, त्यामुळे याला डायरेक्ट हात न घालता असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला आता आपल्याला हातानेच मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी ऍड करून आपल्याला याला घट्ट असर मळून घ्यायचं आहे। आपलं पीठ मळून झालेलं आहे। याला थोडंसं तेल लावून आपल्याला झाकण ठेवून बाजूला ठेवून घ्यायचं आहे। एका साईडला आपलं सारण पण थंड झालेलं आहे। याला पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आणि आता करंजी बनवायला सुरुवात करूयात। लक्षात असू द्या, पिठी साखर आपलं सारण थंड झाल्यानंतरच ऍड करायचं आहे। पिठाचा असा एक गोळा घेऊन आपण याची एक मोठी पोळी लाटून घेणार आहोत। मोठी पोळी लाटून झाल्यानंतर आपल्याला याला वाटीच्या सहाय्याने शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्ही छोटे गोळे करूनही हे करून घेऊ शकता, पण त्याला खूप टाइम जातो। आता आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे। तर मी 1 चमचा इतकं सारण यामध्ये ऍड करून घेत आहे आणि याला दुमड घालून घेणार आहे। तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये करंजी बनवून घेऊ शकता। मी थोड्या छोट्या छोट्याच करंज्या बनवणार आहे। याला दुमड घालून व्यवस्थित आपल्याला याला
पॅक करून घ्यायचा आहे। तुम्ही याला असं चमच्याच्या सहाय्याने हे पॅक करून घेऊ शकता। हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे, नाहीतर तेलामध्ये टाकल्यानंतर आपली करंजी फुटू शकते। अशाच प्रकारे आपण सर्व करंजी बनवून घेणार आहोत। आणखी एका पद्धतीने मी तुम्हाला करंजीला दुमड घालायला शिकवत आहे। यामध्ये सारण भरून घेतल्यानंतर याला अगोदर एकदा व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। त्यानंतर हाताच्या सहाय्याने याला अशी व्यवस्थित छोटी छोटी दुमड घालून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली करंजी दिसायलाही खूप सुंदर दिसते। बघू शकता किती छान करंजी झालेली आहे। तुम्ही ह्या पद्धतीने ही करंजी बनवून घेऊ शकता। आपल्या करंज्या बनवून झालेल्या आहेत। आता आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे। मी तेल तापायला ठेवलं होतं। यामध्ये आता आपण एक एक करून सर्व करंजी तळून घेऊयात। करंजी तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित असणं भरपूर गरजेचं आहे, कारण आपलं जर तेल कडकडीत गरम असेल तर आपल्या करंज्यांना खूप जास्त बबल्स येतात आणि त्या फुटण्याची शक्यता असते। त्यामुळे इथे तेलाचं टेम्परेचर हलकंसं कमी असणं खूप गरजेचं आहे। आपण जेव्हा करंजी सोडली तेव्हा ती खूप लवकर तळली गेली नाही, हळूहळू ती तळली गेली आहे। असंच आपल्याला सर्व करंजी व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत। याला आता दोन्ही साईडून खरपूस आपण तळून घेऊयात आणि साईडला काढून घेऊयात। अशा प्रकारेच आपण सगळ्या करंज्या तळून घेणार आहोत। मी तुम्हाला एक करंजी दाखवते। तुम्ही बघू शकता किती सुंदर फुगलेली आहे। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी वाट कशाची बघताय, लवकर सबस्क्राईब करून घ्या।